नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे खडळीचं पोर. लेखन सचिन पाटील. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. ते हिरवं लुगडं पाहून मन कसं पुन्हा हरकून गेलं. माझ्यापासून 15-20 फुटावर असलेल्या त्या वस्त्रातून अजूनही आईच्या मायेच्या थंडगार लहरी अंगावर येत होत्या. नकळत डोळे मिटले आणि पापण्यांच्या आड तिची मूर्ती उभी राहिली. इतकी सुंदर आई क्वचितच कोणाला लाभते. कमरेपर्यंत रुळणारे आणि आमच्या शेतातील मातीहून अधिक काळे असे तिचे दाट केस, नाजूक जीवनी, मोत्यांना फिके पाडणारे दात आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाला लाजवणारा रंग. शाळेत जायचो तेव्हा असं वाटायचं की तिचा हात धरून गावभर मिरवावं, अभिमानानं सगळ्या वर्गाला दाखवावी. बघा बघा, माझी आई किती सुंदर आहे. नाहीतर बाकीच्यांची आई कोणी नकटी, कोणाचे दात मिसरी लावून काळे झालेले, पिंजारल्या केसांच्या, बिनतेलाच्या बटांच्या जटा असलेल्या, मातकट साडी नेसणाऱ्या, भकास डोळ्यांच्या कुठल्या. आईचे डोळे मात्र खचितच वेगळे होते. इतके काळे भोर की डोहातले पाणी त्यांच्यात साठले आहे असंच वाटायचं. तिथं बुबुळांच्या जागी तर फक्त 2 बिंदू लकाकत होते. मी 4 इयत्ता शिकलो आणि एके दिवशी तिला विचारूनच टाकलं, बयो, तुला नीट दिसतं का नाही ग एवढ्याशा बुबुळांनी? ती हलकीशी हसली आणि मला जवळ घेऊन म्हणाली, हो रे बाळा, सर्वांना जे दिसतं त्यापेक्षा मला जरा जास्तच दिसतं दूरचं. तिनं काहीही सांगितलं असतं तरी मला मान्य होतं. मी तिचा लाडका मुलगा होतो आणि ती माझी पंचप्राण होती. आईची आणखी एक खास बात होती. मी कळता झाल्यापासून पाहत होतो. तिचं वय वाढल्याचं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं. दादा म्हणजे माझे वडील काळ्यावरून पांढऱ्या केसावर आले. माझ्या मित्रांचे आई वडील तोंडावर सुरकुत्या घेऊन फिरू लागले. पण बयो म्हणजे माझ्या आईचं वय जणू कुणी गोठवलं होतं. थोडं दादांविषयी सांगायला हवं. ते माझे वडील, पण नात्यापुरतेच. कमालीचा करडा स्वभाव. आईने त्यांच्यासमोर कधीच नजर वर केली नाही. ओसरीत कुरकुर वाजणाऱ्या झोपाळ्यावर ते बसत, काही वेळाने खेकसत, गड्यांना तेल घालायला जमेल की नाही का गड्याला बोलवू असं म्हणत. आई बसल्या जागी ओठांची हालचाल करायची, पण तिच्या शब्दांना बाहेर येण्यासाठी धैर्य नसे. दादा पाय वाजवीत बाहेर गेल्यावर ती निमूटपणे तेलात बुडवलेली चिंधी कड्यांमध्ये घालायची. मी झोपाळा मागे पुढे करून बघायचो. आवाज बंद झाला की दोन्हीही गालात हसायचो. घरामध्ये आईच्या पुढे मागे करत घुटमळण्यात आनंद मानणारा मी गावात जाताना मात्र खाली मान घालून जायचो. मला मित्रबित्र नव्हतेच. शाळेत माझ्याशी मैत्री करायला कोणीच तयार नसायचं. त्याचा पहिला अनुभव अत्यंत वाईट होता. ते झालं असं, शाळेत मास्तरांनी एका मुलाशेजारी बसवलं. मधल्या सुट्टीत आम्ही एकत्र डब्बा खाल्ला. शाळा सुटल्यानंतर त्यानं घरी चलतोस का असं विचारलं. मी सोबत गेलो. त्याचं घर शाळेजवळच होतं. तिथं त्याच्या आईने आम्हाला लाडू दिला. तो खात असतानाच तिनं विचारलं, तू कोणाचा पोरगा रे? वाड्यावरच्या बयोचा, मी उत्तर दिलं. जिवंत भूत पाहिल्यासारखं तिचा चेहरा झाला. तिनं तावातावानं माझ्या हातातला उरला सुरला लाडू हिसकावून घेतला. तिच्या मुलाला अक्षरशः फरफटत घेऊन गेली. त्याला दरडावून विचारलं, शाळेत याच्या डब्यातलं काही खाल्लं बिलं नाहीस ना? त्याने नाही म्हणून सांगितल्यावर
ती जरा शांत झाली. पुन्हा माझ्याजवळ येऊन म्हणाली, बाबा पाया पडते तुझ्या, पण माझ्या पोराच्या वाट्याला जाऊ नकोस. त्याचं काही चुकलं असेल तर माफ कर, पदर पसरते, पण त्याच्यापासून दूर राहा रे बाबा, दूर राहा. मला काहीच कळालं नाही, पण शहाण्या माणसासारखं मी त्यांच्या घराबाहेर पडलो. जाताना एकदा तिकडे वळून पाहिलं. तिने अंगणात तांब्याभर पाणी फेकलं होतं. घराच्या उंबऱ्याला कसलासा अंगारा फासत होती माझ्याकडे एक डोळा ठेवून. घरी गेल्यावर आईला हा सगळा प्रकार सांगितला. तिचे डोळे भरून आले, पण व्हायचं काय की तिच्या गहिऱ्या डोळ्यात पाणी आलेलं चटकन समजायचंच नाही. एव्हाना मी मात्र तिच्या डोळ्यातले भाव ओळखायला शिकलो होतो. ती एवढंच म्हणाली, बाळा यापुढे शाळा सुटली की सरळ घरी यायचं, कुणाकडं जायचं नाही. तिचा शब्द मला प्रमाण होता. तेव्हापासून मी कुणाकडेच गेलो नाही. पण शाळेत एकटेपणाचा त्रास होऊ लागला. खेळायला काय, अगदी माझ्याशी भांडायलाही कुणी तयार नव्हतं. कल्ला चाललेला असे, भांडणं होत, खेळ रंगात येई. पण मी तिथं पोचलो की स्मशान शांतता. अर्धनागडी फाटक्या अंगाची पोरं ती मला जणू वाळीत टाकल्याप्रमाणे वागत होती. काही दिवसांनी मलाही एकटेपणाचा सराव झाला. नाहीतरी शाळेपेक्षा मनोरंजक गोष्टी माझ्या वाड्यावरच घडत होत्या. आमचा वाडा ती एक शापित वास्तू असल्याचा प्रवाद होता. मुळात हा वाडा आम्ही बांधलेलाच नव्हता. दादांनी तो विकत घेतला होता. आमच्यापूर्वी तो कित्येकांच्या हातात गेला, पण टिकला मात्र नाही. एक एक करून त्यांचे मालक, त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली, देशोधडीला लागली. आम्ही मात्र त्यांना पुरून उरलो, जणू तो आमचीच वाट पाहत होता. वाड्याला खेटून 2 बुर्ज होती. दूरवरून पाहिलं की काळोखात 2 स्त्रिया उभ्या असल्यासारखं दिसत होती. वाड्याच्या मध्यभागी चौकात घडीव दगडांनी बांधलेलं भलं मोठं सुंदर तुळशी वृंदावन होतं. पण त्यात तुळस कधी फुललीच नाही. संध्याकाळी तिथं कावळ्यांची गर्दी होई. बयो त्यांना हुसकावून देत नसे. ताज्या स्वयंपाकाचा काही भाग तिथे ठेवायला लावायची. वाड्याच्या तुळया धरून अनेक वटवागळे वस्तीला होती. बयो त्यांनाही मला हात लावून देत नव्हती. आपल्या अन्नात घरादारात प्रत्येकाचा वाटा असतो असं ती म्हणायची. वाड्याच्या दक्षिणेला आमची शेती होती. पूर्णतः दुष्काळी असलेल्या त्या भागामध्ये आमची विहीर मात्र 12 महिने पाण्यानं शिगोशिग भरलेली. दादा शेतात गेल्याचं फारसं आठवत नाही, पण धान्य मात्र विपुल पिकायचं. कणग्या सदोदित भरलेल्या असायच्या. सगळं गाव एकीकडं आणि आमचं उत्पन्न एकीकडं असा मामला होता. पण या वाड्यावर कोणताच संन्याशी, फकीर, भिकारी भिक्षा मागण्यासाठी फिरकत नव्हता. काही चोरांना मात्र याचा पत्ता नसावा. अमावस्येच्या रात्रीचा अंधार पाहून दोघांनी भिंत ओलांडल्याचा प्रयत्न केला होता. सकाळी त्यांची काळी ठिकीर पडलेली प्रेत वाड्या शेजारच्या काटेरी बाबळीत सापडली होती. त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी भयंकर पाहिल्याचा भाव होता. त्यानंतरही एकाने चोरीची हिमाकत केली. काही दिवसांनी तो गावात वेडा म्हणून फिरताना दिसला. त्यांच्याबद्दल आईला विचारलं तर ती एकच सांगायची, चोरी वाईट असते बाळा, त्याचं फळ मिळतंच. दुष्कर्माची फळं देव देतो हे ऐकलं होतं, पण देवाचा आमच्या वाड्याशी काहीच संबंध नव्हता. वाड्यात देवघर काय, देवाच्या नावानं एक धोंडाही नव्हता. गावातल्या सगळ्या मुलांना आजोळ होतं. सुट्टीत ती मामाच्या गावी जात होती. मी मात्र अद्याप गावाबाहेर पडलोच नाही. न राहून मी विचारलंच, बयो माझे मामा कुठं आहेत ग? तुझं माहेर कुठं आहे? खूप दूर आहे बाळा. तुझे वडील मला घेऊन आले आणि माहेर सुटलं. मला दादांचा प्रचंड राग आला. इतक्या चांगल्या बाईचं माहेर तोडतं का कोणी? जाम वाईट माणूस आहे हा. सारखं काड्यांना तेल घालायला लावतो. बयो मला बहीण भाऊ नाहीत का ग? तिला बरं वाटावं म्हणून मी विचारलं. तुझ्या आधी 2 झाली पण जगली नाहीत. तू मात्र भलता चिवट टिकलास आईचं डोकं खाण्यासाठी.
का रे, एकटं वाटतं का रे तुला? मी आहे ना तुझ्याजवळ. ती असं काही बोलली की मला भरून येईल. तिच्या कमरेला हातांचा विळका घालून मी पदराचा धुंद गंध हुंगत असे. बयोचा दिनक्रम वेगळा होता. मी झोपतो तोवर ती जागी असे. मी उठेपर्यंत वाडा साफसूफ करून सुस्नात होऊन ती माझ्या उशाशी बसलेली असायची. ती झोपते कधी आणि उठते कधी हे मला कधीच कळालं नाही. शेतीचा इतका मोठा पसारा गडी माणसांच्या मदतीशिवाय कसा आवरता येतो हे समजणं माझ्या आवाक्याच्या बाहेरचंच होतं. अलीकडे मला चित्रविचित्र स्वप्ने पडत. आमच्या वाड्यात अनेक बिनचेहऱ्याचे स्त्री पुरुष वावरत आहेत. मी दिसलो की माझ्याबद्दल बयोला खुणेने विचारत. मग बयो छन्नी हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवत असे. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी भयंकर खुनशी भाव असत. घामाघूम झाल्याने मला जाग यायची. पाहावे तर बयो माझं डोकं कुरवाळत बसलेली दिसायची. मग मला धीर यायचा. तिच्या कुशीत आणखी खोल शिरून मी निर्धास्त झोपायचो. त्या दिवशी सकाळपासून बयो खूप आनंदात होती. मी नको म्हणत असताना तिनं मला खसखसून आंघोळ घातली. डोक्याला सुवासिक तेल लावलं, नवे कपडे घातले, गोडधोड खाऊ घातलं. शाळेचा डबा गोड खाऊने भरला होता. कपाळावर बुक्का लावला. मला सगळं चित्रविचित्र वाटत होतं. पण काही विचारलं तर तिला वाईट वाटेल म्हणून मी काहीच बोललो नाही. दुपारी शाळा सुटली. मी विचारांच्या तंद्रीत वाड्याकडे परतत होतो. शाळेपासून काही अंतरावर आलो असेल तोच कुणीतरी मागून माझा खांदा गच्च धरला. भीतीची सनक माझ्या मणक्यातून गेली. मी मागे पाहिलं. तोंडावर असंख्य सुरकुत्यांचे जाळे असलेली जख्ख म्हातारी तोंडाचं बोळकं विचकवून हसत होती. तू बयोचा ना रे? तिनं विचारलं. तिला यापूर्वी गावात कधीच पाहिलं नव्हतं. हो, मी धीर एकवटून बोललो. हे कपाळावर काय लावलेस? तिने बुक्का लावल्या जागी अंगठा टेकला. मला माहीत नाही, बयोने लावलाय, मी सांगितलं. एवढा अधिकार, एवढी माया दाखवते. तिला विचार, बाळंतपणासाठी कोणती सोयीन आणली होतीस ग? म्हातारीच्या डोळ्यात अंगार फुलला होता. काही वेळ माझे कान गाळा चाचपून आणि मस्तक हुंगून ती तरातरा निघून गेली. वयाच्या मानाने तिच्या चालण्याचा वेग खूप अधिक होता. आणखी काही प्रश्नांचे नवे वादळ डोक्यात घेऊन मी वाड्यात पाऊल टाकले आणि काहीतरी वेगळे घडत असल्याची जाणीव मला झाली. वाड्यात अभूतपूर्व गारठा पसरला होता. ओसरीत जाऊन बघितले. तुळईवर उलटे टांगून घेतलेली वटवागळं कातडी पंखावर बर्फ साचल्याने शहारली होती. माझ घरात जाऊन मी कावळ्यांसाठी काढून ठेवलेलं ताट घेऊन चौकात आलो. तुळशी वृंदावनात त्यांचा घास टाकू लागलो. एरवी मला पाहताच झुंबड करणारे ते कावळे आज जणू अनोळखी झाले होते. ते जवळ येईना. या अनपेक्षित उपेक्षेने मी रडवेला झालो. ते जिथे बसले होते तिथे अन्नाचे तुकडे फेकू लागलो. पण आज मला त्यांनी वाळीत टाकलं होतं. न राहून मी कळवळून हाक मारली, बयो. माझी हाक वाड्यातल्या काळोख्या कानाकोपऱ्यांवर आपटून विरली. अशा एका पाठोपाठ हाकांच्या लाटा फुटल्या. पण बयोचा कुठेच पत्ता नव्हता. असं प्रथमच घडत होतं. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसणारी बयो माझ्या हाकेला उत्तर देत नव्हती. बयो, कुठं गेलीस तू? हे बघ, इथे सगळ्यांनी एकटं पाडलंय मला. बयो, माझ्याकडे ये, नाहीतर तू जिथं असशील तिथं बोलव मला. आणि काही वेळानं ती आली. पण ती माझी बयो नव्हतीच. जणू रणांगणावर अनेक शत्रूंचा फडशा पाडून आलेल्या रणमर्दिनीसारखी ती दिसत होती. अंगात हिरवा कंचन शालू होता. काळे भोर केस सागराच्या अजस्त्र लाटा उसळाव्यात.
तसं हिंदकळत होते. कपाळी गच्च काळ्या रंगाचा मळवट भरला होता. भट्टीतल्या निखाऱ्यांसारखा चेहरा लाल बुंद होऊन फुलला होता. तिच्या डोळ्यांकडे तर पाहवतच नव्हतं. त्या काळ्या शार डोहात जणू वादळ घुमत होतं. गळ्यात घातलेल्या चित्रविचित्र माळा प्रत्येक पावलागणिक हेलकावण्या घेत होत्या. तिचा उग्र अवतार पाहून मी क्षणापूर्वी काय घडलं ते साफ विसरून गेलो. तिच्याजवळ जाण्याचा धीर मला होईना. बस, बंद करा हे, मी आले, ती गरजली. हा आवाज निराळाच होता. त्यात जरब होती, हुकूमत होती, काळालाही रोखण्याचे सामर्थ्य होते. आणि खरंच काळ थांबला. मृत्यूच्या स्पर्शासारखा भासणारा तो गारठा अचानक नाहीसा झाला. इतका वेळ माझ्याशी फटकून वागणारे ते कावळे निमूटपणे येऊन त्यांचा घास खाऊ लागले. वटवागळे थिजलेले पंख झटकून वाड्यात गिरट्या घालू लागली. जणू त्यांच्यावरची अस्मानी आपत्ती टळली होती. कोंदटलेला आसमंत मोकळा मोकळा झाला होता. बाळा, इकडे ये. तिचा नेहमीचा प्रेमळ स्वर कानी पडला आणि इतका वेळ महत्प्रयासाने दाबून धरलेला माझा हुंदका फुटला. बयो, असा हंबरडा फोडून मी तिच्याकडे धावत गेलो. पण तिने मला नेहमीप्रमाणे कवटाळले नाही. मला हातानेच रोखले. चौकातल्या दगडावर बसण्याची खूण केली. पाण्याने भरलेले घंगाळ जवळ ओढले. कमरेचे 2 बिब्बे काढून पाण्यात अनेक वर्तुळे तयार केली. तिने हात बाहेर काढला तरी कुणीतरी आज्ञा दिल्यासारखं ती वर्तुळे फिरतच होती. माझ्या कपाळावर डाव्या हाताचा पंजा दाबून बयोने विचारलं, याच्याबद्दलच विचारत होती ना ती? मी होय म्हणालो. म्हातारीनं कान गळा चाचपला आणि मस्तकी हुंगलं. ही आगाऊ माहितीही सांगितली. थांब थोडा, असं म्हणत ती उठली, घरात गेली. तेवढ्यात मी गंगाळातल्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहून घेतलं. कपाळ, गळा आणि कानाजवळची जागा भाजल्यासारखी काळपट झाली होती. डोक्यावरचे केस करपल्यासारखे दिसत होते. हे असे का झाले असावे याचा विचार करण्याच्या नादात दाराच्या उंबरट्यावरून बयो मला न्याहाळते हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं. परत आल्यावर तिनं ओंजळीत पाणी घेतलं. त्याची धार अंगठ्यावरून सावकाश घंगाळत सोडली. स्वच्छ नितळ असलेलं पाणी आता पुरतं लाल झालं होतं. तिनं ते पाणी माझ्या डोक्यावरून एकसारखं ओतलं. सर्वांगाला चरका देत ते खाली खाली जात राहिलं. पण अंग कसं मोकळं झालं. अंग पुसल्यावर मी घरातल्या आरशात पाहिलं. मगाच्या जळक्या डागांचा कुठेच पत्ता नव्हता. त्या मध्यरात्री मला अचानक जाग आली. शेजारी बयो नव्हती. दाराबाहेर ओसरीवर तिचा आवाज मात्र येत होता. काळ्या कुट्ट अंधारात ती कोणाशी तरी बोलत होती. ते जे कोणी होतं त्याचा आवाज मला येत नव्हता, पण बयोचा आवाज मला खणखणीत येत होता. कोणाला विचारून हा खेळ केलास? त्याला माझ्याशिवाय कोणी हात लावलेला खपणार नाही. इतकी वर्षे उगाच वाढवला का पदराखाली? यापुढे वाड्यात दिसला तर तुमची धडगत नाही. बयोचा हा अवतार त्याला पसंत पडला नसावा. ते आतल्या आत धुमसत असावं, कारण वाड्यातला गारठा एकाकी वाढला होता. तो हावी होत चालल्याचे पाहून बयोने अत्यंत भेसूर आवाजात काही शब्द फेकले. ती भाषा मी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. मग मात्र त्याने काढता पाय घेतला असावा. गारठा नाहीसा झाला. वाघळांनी कल्ला केला. मीही अंथरुणात येऊन मुकाट पडलो. माझ्या बयोची आता मला भीती वाटू लागली होती. त्या सावटाखाली कधी डोळा लागला ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी शाळेतून परत येताना वडाच्या झाडाजवळ गर्दी दिसली. थांबलो, वाट काढत पुढे गेलो आणि समोरचं दृश्य पाहून थबकलो. पारंब्यामध्ये कालच्या त्या म्हातारीचं प्रेत करकचून बांधून लटकत होतं. तिचे हात आणि नाक भाजले होते.
कपाळावर रुपया एवढी चरचरीत डागल्याची खूण होती. वाड्यातले अघटित प्रकार, बयोचं सामर्थ्य, म्हातारीचा मृत्यू यामुळे मी अंतर्मुख झालो होतो. इतर सामान्य मुलांप्रमाणे आपले जीवन नाही याची जाणीव झाली होती. घडलेल्या घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न मी करीत होतो. हे जे काही चाललंय ते कुणाला तरी सांगावं असं राहून राहून वाटत होतं, पण तेवढं जीवाभावाचं कोणीच नव्हतं. दादाही कित्येक महिन्यांपासून वाड्याकडे फिरकले नव्हते आणि आले असते तरी मी त्यांना काही सांगितलं नसतं. त्या कठोर माणसापेक्षा बयोची भीतीयुक्त माया कितीतरी सुसज्ञ होती. तो रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी असल्यानं मी चौकात उगीचच बसलो होतो. तिथून वाड्याच्या वळचणीत काय दडलंय ते पाहत असताना एक कावळा तुळशी वृंदावनाजवळ आला. आजवर पाहिलेल्या कावळ्यांपेक्षा त्याचा आकार बराच मोठा होता. वाड्याच्या पुराणपुरुषासारखा अधिकाराने तो काही वेळ वावरला. तेथून तुळईवर लटकलेल्या वटवाघळाजवळ जाऊन तो कर्कश स्वरात ओरडू लागला. मी तिकडे धावून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्यावर झडप टाकली. मी पुढे पळू लागलो. तो पाठलाग करू लागला. चौकात त्याने मला गाठलंच. उजव्या मांडीत चोच खुपसून त्याने माणसाचा गोळाच बाहेर काढला. मी कळवळलो आणि बोंब ठोकली. माझी किंकाळी ऐकून बयो बाहेर आली. कावळा अद्याप माझ्या माणसावर ताव मारत होता. त्याच्याकडे लक्ष न देता बयोने मला ओट्यावर बसवलं. हळद आणून जखमेत भरली. वरून तिचं जुनं लुगडं फाडून पट्टी बांधली. एवढं होईपर्यंत कावळ्याची नजर बयोच्या नजरेला भेटली. तो वरमला आणि बयोच्या पायात घुटमळू लागला. माझ्यावरचा सोपस्कार आटपून बयोने त्याला खून केली. तो अलगद तिच्या हातावर येऊन बसला. बयोने त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याच्या नजरेत तृप्तता पसरली. तिच्या हातावर मान चोच घासून तो धुंद होऊ लागला आणि काही कळण्याच्या आतच बयोने त्याचे दोन्ही भव्य पंख उपसून काढून फेकून दिले. त्याचा लोळगोळा झालेला देह खाली टाकला. काही वेळानंतर तो दोन्ही पायांनी खुरडत सरपडत बाहेर जात होता. त्याची हैराण नजर मात्र बयोकडेच होती. मी बयोकडे पाहिलं. तिच्या गहिऱ्या डोळ्यात पाणी लखाकत होतं. त्या रात्री बयो मला कुशीत घट्ट घेऊन झोपली. जणू मला तिच्यापासून हिसकावून न्यायला कोणीतरी आलं होतं. झोपताना माझ्या लक्षात आलं, आत्ताही तिच्या अंगावर हिरवेगार लुगडं होतं. तिची तयारी पूर्ण झाली होती. मांडीची जखम ठसठसत होती. पापण्यांमध्ये झोप शिरलीच नव्हती. केवळ डोळे मिटून पडलो होतो. मध्यरात्रीची वेळ असावी. माझ्या हातांचा विळखा अलगद सोडवून बयो उठली. मी किलकिल्या डोळ्यांनी बघत होतो. ती खोली बाहेर पडली, पण त्या गडद काळोखात तिच्या मागे जाण्याची माझी हिंमत झाली नाही. बराच वेळ लोटला तरी बयो परतली नाही. मग मात्र माझा धीर सुटला. सर्व अवसान एकवटून मी चौकात व तेथून उघड्या असलेल्या दारातून बाहेर पडलो. त्या किर्र अंधारात कुणीतरी हमसून रडत होतं, बडबडत होतं. इतका करुण स्वर मी कधीच ऐकला नव्हता. मी धाडस करून पुढे जाऊन पाहिलं. ती बयोच होती. तिच्या हातात लोळा गोळा झालेल्या कावळ्याचं निष्प्राण शरीर होतं. तिच्या डोळ्यातले अश्रू त्यावर पडत होते. काही वेळांपूर्वी त्यांचे पंख त्वेषाने उपसणारी हीच का ती बयो, असा प्रश्न मला पडला. न राहून मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. आलास बाळा, ती उद्गारली. माझं येणं तिला अपेक्षित होतं. माझे दोन्ही हात धरून तिने खाली बसवलं. हातातला मृत कावळा माझ्या मांडीवर ठेवला आणि पुन्हा एक वार ती धाय मोकलून रडू लागली. तिच्या आकांताने गर्द रातीतला तो आसमंत थरारून गेला. रडण्याचा भर ओसरल्यावर ती मला घेऊन थोडी पुढं गेली. तिथे लाकडांच्या मोडीचं छोटं सरण रचलेलं होतं. कावळ्याचं शरीर त्यावर ठेवून तिनं मला इशारा केला. तिनं हाती दिलेल्या पेटत्या पलिद्याने मी चिता पेटवली. माझ्या जीवावर उठलेल्या त्या पक्षाला मी मोक्षाचा मार्ग मोकळा करून दिला. आता
बयोच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान दिसत होतं. चल बाळा, परत जाऊया. आता सर्व काही स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत माझा हात धरून ती त्वरेने माघारी फिरली. कावळ्याचा अंत्यविधी आटपून वाड्यात येईपर्यंत बयो गप्प होती. तिच्या मनातली घालमेल चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. माझ्या खांद्यावर ठेवलेल्या तिच्या हाताची पकड घट्ट होत चालली होती. वाड्यात पोचल्यावर काय घडेल याचा अंदाज करून माझं डोकं शिणून गेलं होतं. वाड्याच्या चौकात बयोने डोक्यावरून पाणी घेतलं. मलाही अंघोळ घातली. भल्या पहाटे तयार होऊन आम्ही एकमेकांसमोर उभं राहिलो. माझ्या नजरेत नजर लावून बयोने बैठक घातली. माझे केस कुरवाळले. तिचे गहिरे डोळे माझ्या आत्म्याचा आरपार वेध घेत होते. आज बयोचा नूरच काही और होता. बाळा, तुझे दादा तुझ्याजवळ काही देऊन गेलेत का? तिने कोंडी फोडली. नाही. का ग बयो, काय झालं? नीट आठव बाळा, काही वस्तू? तिनं जरबेच्या सुरात विचारलं. मी पुन्हा नन्नाचा पाडा लावला. खरं सांग, मला सर्व काही ठाऊक आहे. आता मात्र ती चिडली होती. ठाऊक आहे तर मला का विचारतेस? मी अभावितपणे बोलून गेलो आणि तिचा तोल सुटला. तिच्या तोंडातून शब्दांच्या ठिणग्या पडू लागल्या. तुम्ही माणसे इथून तिथून सारखीच, लोभी, हलकट, फक्त स्वतःचा स्वार्थ जपणारी. मी जीवाची जोखीम पत्करून तुला जन्म दिला, किती संकटातून वाचवलं, आणि तूही माझ्यावर उलटलास. किमान तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. अगं बयो, मी काय केलं? हवं तर दादा आल्यावर त्यांना विचार, मी हतबल होऊन म्हणालो. तो कसला येतोय आता? असं म्हणून ती भेसूर हसली. म्हणजे? तो गेलाय कायमच्या प्रवासाला. तुला ती वस्तू ज्या दिवशी दिली त्याच रात्री घोळसून मारला त्याला. बयो आता मूळ रूपात येत होती. तिच्या डोळ्यातले ते 2 पांढरे बिंदू आता लाल भडक झाले होते. कपाळावरच्या शिरा फुटण्याच्या बेतात होत्या. हाताच्या बोटांची लांबी वाढत होती. मानेला वारंवार झटके बसत होते. अंगातून उग्र गंध पाजरू लागला होता. तिच्या श्वासोश्वासाची गती कमालीची वाढली होती. तिच्या क्रोधाला साथ देण्यासाठी बाहेर वटवागळं बेशिस्तपणे उडण पंख वाजवत होते. हे बघ, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. अरे, तुझा बाप सुटला नाही तर तू काय चीज आहेस? मुकाट्यानं सांग, ती वस्तू कुठं आहे? मला आई पण विसरायला लावू नकोस. तिने पुन्हा धमकावलं. पण आता मी तिच्या कोणत्याच धमकीला भिणारा नव्हतो. काहीही झालं तरी मी बयोचा अंश होतो. तो दिवस मला लख्ख आठवतो. दादा घरी आले होते. बयो त्यांच्यावर एकसारखी पाळत ठेवून होती. दादांनी ते ओळखलं असावं, पण तसंच जाणवू देत नव्हते. माझ्याशी नेहमीच फटकून राहणाऱ्या दादांना तेव्हा काय झालं होतं कुणास ठाऊक, पण माझ्यावर अपार मायेचा वर्षाव करत होते. वारंवार मला कवटाळून उराशी धरत होते. सकाळचे 8 वाजले असतील. बयो आसपास नसल्याचे पाहून ते माझ्या कानात पुटपुटले. आज शाळेत जाशील, पण वर्गात जाऊ नकोस. शाळेशेजारच्या आंब्याखाली मला भेटायला ये. तिला काही सांगू नकोस. मी मान डोलावली. काही वेळाने दादा घरातून सटकले. मी तयारी करून शाळेकडे गेलो. बाजूच्या आंब्याखाली दादा उभे होते. मी येताच त्यांनी दूरवर चौफेर पाहणी करून आम्हाला कोणी बघत नसल्याची खात्री करून घेतली. मला घेऊन गर्द झाडीच्या आडोशाला गेले. माझ्या खांद्यावर हात ठेवून ते बोलत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. आवाज जड झाला होता. बाळा, आज केवळ माझ्यामुळे तू दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडला आहेस. माझा स्वार्थ, लोभ आणि त्यासाठी केलेली अघोरी प्रयोग तुझ्या जीवावर उठलेत. मी एका बनंग घरात जन्मलो. सर्वच गोष्टीचा अभाव, कायम ओढगस्त चाललेली, त्यात अघोरी विद्येचा नाद जडला. एका औसेच्या रात्री नदी किनारी अघोरी साधना करत असताना तुझ्या आईला बघितलं. होती नव्हती ती शक्ती पणाला लावून तिला वश केलं, पण शेवटी ती हडळच. तिच्या लोकात परतण्यासाठी आसुसलेली आहे. तिचं सामर्थ्य आता कैक पटीनं वाढलंय. ती मला सोडणार नाही.
हा वाडा, फुललेली शेती, हे वैभव सर्व तिची माया आहे. तिथल्या मातीचा कण अन कण तिच्या प्रभावाखाली आहे. या सर्व मायावी आभासांमध्ये एकच निखळ सत्य आहेस, ते म्हणजे तू. हडळी मुले जन्माला येऊ देत नाहीत. झालीच तर खाऊन टाकतात. पण का कोणास ठाऊक, तुला तिनं जन्म दिलाच, शिवाय आईच्या खऱ्या मायेनं वाढवलंही. आणि म्हणूनच मला तुझ्या जीवाची चिंता लागून राहिली आहे. ती पिशाच्य योनीतली आणि मी मर्त्य मानव. आमच्या अघोरी संसाराचं तू एक प्रतीक आहेस. स्वतःला जप माझ्या पोरा, स्वतःला जप. मी परमेश्वराजवळ अखेरची आळवणी करील की असा बाप आणि अशी आई कोणत्याच लेकराला देऊ नकोस. माझी आई सामान्य स्त्री नाही असे मला वाटत होतेच, पण मी एका हाडळीचा मुलगा असेल ही जाणीव थरकाप उडवणारी होती. दादांनी ते सत्य सांगून मनामनाचे ओझे माझ्या डोक्यावर ठेवले होते. सोबत ती वस्तूही, रेशमी कापडात गुंडाळलेली एक सुबक छोटी हस्तिदंती पेटी दादांनी माझ्या हवाली केली. ही जोवर तुझ्या ताब्यात आहे तोवर ती तुझं काहीच बिघडवू शकणार नाही. या रहस्याला सांभाळण्याची माझी पात्रता आणि शक्ती आता संपली आहे, असे सांगून त्यांनी आणखी एक वस्तू हाती दिली. ताम्रपटावर अगम्य अक्षरे कोरलेले ते एक यंत्र होते. जगलो तरच आपली भेट म्हणून दादा निघून गेले. आता ते भेटणार नव्हते, कधीच भेटणार नव्हते. बयोने त्यांचा घास घेतला होता. तिच्यासमोर बसून हा घटनाक्रम माझ्या डोळ्यांपुढं सरकन सरकला, किंवा बयोने तो आठवण्यास भाग पाडला असावा. माझ्यासोबत जणू तीही या गोष्टीचा एक भाग होती, कारण आता ती विक्राळ हसू लागली होती. काय वाटलं तुला मला कळणार नाही? आंब्याखाली भेटलास ना त्याला. आयुष्यभर कधी तुझ्या डोक्यावरून हात फिरवला नाही त्यानं. आणि नीचपणाचा वारसा कसा अचूक वेळी देऊन गेला. तुम्ही माणसं सगळी एकाच घाणीची. आता बयो अचकट विचकट बोलू लागली होती. दे मुकाट्यानं ती वस्तू, दे, नाहीतर तुझा खेळ संपला. बापा मागं जाशील. वाकड्या मानेने, उखडलेल्या हातांनी तिने दात विचकत मान वाकडी झाल्याचा, हात पिरगळल्याचा हिडीस अभिनय करून दाखवला. भयो, आणखी किती जीव हवे आहेत तुला? मीही चिडलो होतो. कितीही घेईल, माझ्या वाटेत येणाऱ्या कोणालाच सोडणार नाही. ती म्हातारी निघाली होती मला वश करायला. मी हाती लागली नाही म्हणून तुझ्यावर चेटूक केलं. मला इशारा दिला, पारंबीत आवळून मारली तिला. तो कावळा, तुझ्या वंशाचा मूळ पुरुष, माझं खरं रूप तुला दिसावं म्हणून त्याने तुझा लचका तोडला. पिसे सोलून मारलं त्याला. बयो परळत होती. मग रात्री त्याच्याजवळ जाऊन का रडलीस? मी विचारलं. क्षणभर तिचे हेलकावे थांबले. डोळे व चेहरा नेहमीसारखा झाला. तुझ्यासाठी रे, तू पोटचा गोळा. तुझी बयो हडळ आहे, पिशाच्य योनीतली आहे. हे समजल्यावर तुझ्या मनाला काय वाटेल म्हणून माझा बांध फुटला रे. बयोच्या डोळ्यात पाणी लखाकत होतं. तिची माया उफाळून आली की हडळीचा तो डाव होता हे मला कळत नव्हतं. बयोची ही दोन वेगवेगळी रूपे पाहून मी गोंधळूनच गेलो. क्षणापूर्वी मला संपवण्याची धमकी देणारी बयो आता पुन्हा माया दाखवू लागली. माझ्या गोंधळाचा तिने अचूक फायदा उचलला. बाळा, आईसाठी एवढंही नाही करणार का? ती म्हणाली. नाही ग बयो, दुसरं काहीही माग. अगदी जीवसुद्धा देईन तुझ्यासाठी. माझी तयारी भक्कम होती. ती पुन्हा चिडली. दात ओठ खात किंचाळली. तुलाही जन्मभर माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे का? अशी कशी रे तुमची जात? बयो, मला तुझी सेवा नको आहे, हे वैभव नको आहे. मला फक्त तू हवी आहेस, माझी आई, माझी बयो म्हणून, मी म्हणालो. आता तिची कीव येत होती. सुटकेसाठी चाललेली तिची धडपड पाहवत नव्हती. ती विरघळली, मला कवटाळून रडू लागली. मी मात्र सावध होतो. बयोला या सर्व प्रकारातून सोडवण्यासाठी मी सज्ज झालो होतो. बयो, तू पिशाच्य योनीतली, मग मला जन्म का दिलास? मी अनेक दिवसांपासून कुरतडणारा प्रश्न केला. बाळा, आम्हाला वश करून
सत्ता गाजवणारा मुक्ती मात्र देऊ शकत नाही. त्याचा अंश आमची सुटका करू शकतो. तुझा बाप निपुत्रिक राहिला तर मी आयुष्यभर या वाड्यात अडकणार होती. म्हणून तुला जन्म देणे मला भाग पडले. बयोचा स्वर आता कातर झाला होता. अगं, पण अशी मुलं टिकत नाहीत ना? मी शंका विचारली. हो, हाडळीची मुले जन्म घेतात खरी, पण लगेचच मरतात. ती टिकावीत म्हणून तिला मोठं बलिदान द्यावं लागतं. तू जन्मलास आणि जगलास त्या बलिदानापायीच, बयो म्हणाली. माझ्यासाठी तिने केलेला त्याग पाहून मी प्रचंड भारावून गेलो. बयो, त्या पेटीत काय आहे? मी उत्सुकता दाबू शकलो नाही. माझ्या केसांची बट आहे, अभिमंत्रित केलेली. ती तुझ्या हाताने माझ्या डोक्यात खोचशील तेव्हाच मी माझ्या लोकात परतू शकेल. त्या पेटीसोबत ते ताम्रयंत्र जोवर आहे तोवर मी तिला हात लावू शकत नाही. बयोने एवढं सांगितलं ते पुरेसं होतं. आता तिच्या मुक्तीचा क्षण आला होता. मी तिचा हात धरून म्हणालो, बयो, चल, तू तुझ्या लोकात परत जा. आता तुझ्या हातून आणखी बळी जाऊ देऊ नको. त्या मध्यरात्री बयो नकशिंखात नटली. ती हस्तिदंती पेटी खिशात घालून मी तिचा हात धरून वाड्याबाहेर पडलो. आमच्या मागे काही अंतरापर्यंत आलेले कावळे वटवागळे चित्कारत पांगले. त्यांची स्वामिनी निघाली होती. आपल्या मायेने हा वाडा तोलून धरणारी बयो, जिच्या नजरेने सर्वांचा थरकाप व्हायचा, ती बयो कायमची निघाली होती. नदीकाठी पोचल्यावर आम्ही थांबलो. तिथे बयोने अंगावरचा साज शृंगार काढून माझ्याकडे दिला. डोक्यावरचे दाट केस किंचित बाजूला केले. मी त्या पेटीतील बट काढून तिच्या डोक्यात खोचली. त्यासरशी ती अधिक तेजस्वी दिसू लागली. मला तिने उराशी कवटाळले. तिच्या डोळ्यातले कडक अश्रू माझे डोके भिजवत होते. मी हंबरडा फोडला, बयो, मला सोडून जाऊ नकोस ग. बाळा, तुझ्यासाठी मला जावेच लागेल रे. तू जगलास तो माझ्या आयुष्यातून दिलेल्या वाट्यावर. मी जगले तर तू फार दिवस जगायचा नाहीस आणि माझ्यासमोर तू संपलेला मी कसं पाहू रे? हडळ असली तरी मी एक आई आहे, असं म्हणत तिने निग्रहाने मला दूर लोटलं. बयो, थांब, एक सांगायचं आहे तुला, मी ओरडलो. ती थबकली. बयो, दादांना माफ करशील? मी निरोप दिला. डोळ्यातलं पाणी कसोशीनं लपवण्याचा प्रयत्न करीत ती पाण्यात शिरली. किंचित उजाडलं होतं. तिचं शरीर हळूहळू वितळत होतं. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या हाडळीच्या पोराचे अश्रू पाण्यात मिसळत होते. या गोष्टीला आता बरेच दिवस झालेत. हा इतिहास डोळ्यापुढे उभा करीत मी बयोच्या महावस्त्रासमोर उभा होतो. शेजारी सविता, माझी पत्नी, कधी येऊन उभी राहिली ते कळलंच नाही. ती स्वप्नाळू डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. किती छान आहे ना हा वाडा, असं वाटतं इथून परत जाऊच नाही, ती म्हणाली. मी मात्र वेगळ्याच चिंतेत होतो. दादांचा एक वारसा मला लाभला होता. या सविताच्या केसांची बट कुठेतरी सुरक्षित स्थळी लपवून ठेवावी लागणार होती. कारण तिला होणारं मूल माझ्यासारखं समजदार नसेल तर